तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच सत्वपरम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, आचारांना आणि त्यांनी केलेल्या क्रांतीला, त्यांनी जी क्रांती आपल्यापर्यंत आणली आहे, परंतु खरोखर आज काही वक्ते जर ऐकले तर असं वाटतं की खरोखर ही क्रांती पुढे चालली आहे. आज मी खरं तर इथे जे बौद्धाचार्य बसले तर त्यांना सांगू इच्छिते की बऱ्याच वेळा मी बघते की बौद्धाचार्यांचं सांगणं हे फक्त कुठेतरी संपवायचं असतं, परंतु आज मी माझ्या मोबाईलमध्ये एक ॲप आहे की आपलं म्हणजे पाठांतर होत नाही. बऱ्याच वेळा आपल्याकडे ते साधन नाहीये पाठांतराचं. जेव्हा समोर काही चालू असतं तेव्हा मी माझा मोबाईल उघडते. हे प्रत्येक मुलाला सुद्धा शिकवायला पाहिजे आणि त्या मोबाईलमध्ये मी बघत असते की काय शब्द कुठे चालतात, परंतु बौद्धाचार्यांचे शब्द इतके फिरत असतात की मलाच प्रश्न पडतो की आपण कुठून शिकायचं. या बौद्धाचार्यांचा एक एक शब्द अनुस्वारासहित इतका क्लिअर येत होता की मला वाटलं की खरोखर त्यांनी किती पाठांतर त्यांचं किती छान आहे आणि त्यांचं कार्य ते स्वतः त्यांनी जेव्हा सांगितलं तर खरोखर असं कार्य माझ्या सुद्धा मनात होतं की असं कार्य समाजात व्हायला पाहिजे. मुलंच जर घडले नाही तर उद्याचे जे समाज आहे तो कसा घडणार आहे. आया जर घडल्या नाही तर त्या मुलांवरती संस्कार कशा करणार आहेत. तर ते कार्य त्यांनी केलंय त्याबद्दल खरोखर मी आभारी आहे. संपूर्ण समाजाच्या वतीने त्यांची आभारी आहे. आज या ठिकाणी आपण तुळसाबाई यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित झालात. त्यांचं जे पुण्य आहे खरं तर आज आपण काही कुठलं आपण इतर समाजात बघतो तेथे जे दशक्रिया विधी होता ते रडगाणं असतं, परंतु जगण्याचा मार्ग शिकवणारा एकच समाज आहे. इथे आल्यानंतर इथल्या कुठल्या दशक्रिया विधीला जेव्हा तुम्ही जातात किंवा 10व्याचा ज्याला कार्यक्रम म्हणतो तिथं जातात, तिथे काहीतरी आपल्याला रडण्याचे आवाज येतात, पण इथे आपल्याला जगामध्ये वावरण्याचा एक नवीन संदेश मिळत असतो. या ठिकाणी या ज्या आहेत तर या माझ्या विहीनबाई पण आहेत आणि माझे मिस्टर आहेत त्यांची बहीण पण आहे. एक घराचा घरोबा राहावा आणि आपलं जे आहे जी नाळ तुटू नये जे आपण म्हणतो त्यासाठी त्यांनी आम्हाला एवढा आग्रह केला की माझी पुतणी त्यांनी शेवट करून नेली नाही, मला ती न्यायचीच आहे, स्वाती मला करायचीच आहे. त्या येऊन बसायच्या, अक्षरशः हट्टाने तिथे बसायच्या आणि त्यांच्या त्या हट्टाला शेवट आम्ही सुद्धा हात टेकले आणि तिला आम्ही या घरामध्ये दिलं. अत्यंत चांगलं झालं, तिचंही छान झालं. कारण ती सासू होती तर ती सासू कधी आम्हाला वाटली नाही, ती आईच वाटायची. आज आपण बघतो की याच्यामध्ये त्यांना एक अपत्य झालं, परंतु आज सांगा बरं, आज कुणालाच माहित नाही ते एक अपत्य कुठलंय. त्यांनी प्रत्येकाला आपलं अपत्य म्हणून अगदी म्हणजे मनापासून स्वीकारलं. ती माऊली कारण ती संसारात इतकी रमलेली होती, या डोक्यावरती मिरचीचं गाठोडं होतं, अंगावरती बघितलं ना कसं ओट्यापर्यंत तिने लुगडं वरती करून चाललेली होती, रखरखत्या उन्हामध्ये चालली होती आणि अचानक गाडी आली आणि काळाचा घात असा झाला की तिला घेऊन गेली. वाटलं का याच्यातून ती जाईल, म्हणजे पूर्णपणे तिने स्वतःला त्या संसारामध्ये पूर्णपणे रमली होती. ती आता तर म्हणजे येत सुद्धा नव्हत्या त्या. आम्ही अक्षरशः मी त्यांना खूप बोलायचे का तुम्ही का बरं येत नाही, माझी गाय घरी पडलेली आहे, परत भाऊची तब्येत अशी राहती, माझे जनावर घरी आहेत. आणि तुम्हाला सांगते मी की आता आज 10वा दिवस आहे, त्यांची गायीने पाणी सुद्धा पिलेलं नाही. अहो आईची माया ही लेकराला कळते. आज आपण सर्वांनी कोणी असेल तिथे म्हणजे माझं बोलणं थोडं स्पष्ट असतं, पण मुलगा असेल मुलगी असेल आपण कडू घास काढतो, त्या जनावरांनी आज पाणी पिलेलं नाही म्हणजे त्या माऊलीची माया कुठल्या पद्धतीची आहे ही माया त्या जनावराला कळली. या पद्धतीची माया त्या माऊलीमध्ये होती. खरोखर मायेची मूर्त होती ती. म्हणतात ना हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. हे वाक्य खरोखर या माऊलीसाठी आहे. आज त्या गाईला सुद्धा कळते की माझी आई मला दिसत नाही, मला 100 लोक दिसत आहे, यामध्ये माझी आई मला दिसत नाही आणि म्हणून तिने अन्न पाणी सोडलेलं आहे. या पद्धतीचं प्रेम त्या आईमध्ये होतं आणि ती आज आपल्यातून निघून गेलेली आहे. आम्ही नेहमी बाई आली ना आमच्याकडे की तिच्याकडे एक पिशवी असायची, गजऱ्याची पिशवी असायची. त्या पिशवीमध्ये काय राहायचं कुणाला माहित नाही, पण ती पिशवी नेहमी तिच्या पायाखाली ठेवलेली असायची. या आपण बघतो आता या मॉलच्या जगामध्ये त्या पिशवीमधून काय काय निघत असेल. जेव्हा सुनीता ताईकडे जात असेल तेव्हा जेव्हा खाऊचा पुडा निघत असेल त्या आनंदाचं त्याच्यामध्ये आता या मॉलमध्ये आहे का. खरोखर या माऊलीचं प्रेम हे खरं प्रेम होतं. ह्या आताच्या या पिढ्या ज्या आहेत या खरं प्रेम करणाऱ्या आया आहेत. अहो एखाद्या लग्नामध्ये जर गेले ना तर त्यांच्या पदराला 4 बुंदीचे दाणे असायचे, तिथपासून तर इथपर्यंत आलेल्या ह्या आया आहेत. आणि खरोखर
त्या जेव्हा गेल्या त्यावेळेस मला सुद्धा शॉक बसला की शक्यच नाही, हे होणारच नाही. कारण तुळजाबाई घराच्या बाहेरच पडत नाही. तिचं जनावर, तिचे तेवढं ते काय म्हणतात तिचं वावर, नाही बाई मला आज माझ्या शेतीचं काम आहे, नाही बाई वावरामध्ये कोणी नाही, नाही बाई माझ्या जनावरांजवळ कोणी नाही. मी म्हणायचे अहो काय जनावर करतात, त्या जनावरातच जायचंय का? पण नाही, ते जनावर बिचारा तिची वाट पाहत तिथं थांबलंय आणि ती आपल्यामधून निघून गेली. खरोखर आई वडील आहे ना, जोपर्यंत आहे ना तोपर्यंत निस्वार्थ प्रेम करा. माहित नाही कोणाच्या आईचा आजचा वेळ कधी संपणार आहे. आपल्याला भरपूर वाटतं माझ्या आईला कडक आहे, हो आमची सासू बघा किती म्हातारी झालीये, दात नाही तोंडामध्ये, कडक आहे, पण तिचा वेळ कधी शेवटचा आहे कोणाला माहिती नाहीये. आज आपण म्हणतो ना आता करा, विधी करा, आता तिला भरपूर काही बनवलं असेल, परंतु तुम्ही जर त्याचा जिवंतपणे जर तुम्ही तिला जे अन्न चाराल, जर 12च्या ठोक्याला तिला जर पाहिजे असेल तर ते तेव्हा द्या. अगदी 2-3 वाजू नका आपल्या आईसाठी. ती कळकळ करत असेल त्या अन्नाचा काय उपयोग आहे? आज हाच स्वर्ग आहे. तुम्ही तुमच्या आईला तुमच्या घरामध्ये अन्न देताय वेळेवरती, ते कोणतं का असेल. आता तिच्या अपेक्षा नाहीये मला हेच कर तेच कर, ही लहानपणी असायची, आता तिची कुठलीच अपेक्षा नाही. पण वेळेवरती तिला अन्न देणं हे आपल्या मुलांचंही कर्तव्य आहे आणि तिच्यासाठी हा स्वर्ग आहे. नरक कोणी पाहिलंय? मेल्यानंतर काहीच नाही, सगळं काही इथंच आहे. तिला जर वेळेवर अन्न भेटत नसेल तर तो नरक आहे. तिला जर चांगला कपडा तुम्ही चांगला द्या, कसा आहे द्या, पण तिला अंग भरेल असा कपडा द्या. असा उघडा हात पडलेला सुद्धा आवडत नाही, तिला अंग भरून कपडा द्या. ही तिची गरज आहे, हा तिचा स्वर्ग आहे. याच्यातच सगळं काही आहे. तिला जर गरज असेल औषधाची तर ती तुम्ही वेळीच तिला दिली पाहिजे. उगीच तिला बिचारीला त्या औषधासाठी इकडे तिकडे हात पसरावे लागायला नको. आई आता आपण बघतो की आई आपण नंतर तिच्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न करतो. ती जेव्हा ICUमध्ये असते, जेव्हा ऑक्सिजनवरती असते आणि ज्यावेळी ती खरोखर समोर असते, ती सांगत असते की माझं दुखतंय बाळा, परंतु त्यावेळेस आपण तिच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे मग तिच्यावरती हा प्रसंग येतो. परंतु आता काहीही केलं तरी आई बोलत नसते. त्यानंतर आपण बघतो की सध्या संवाद संपत चाललेले. संवाद म्हणजे आई घरामध्ये असते, आपण तिला गृहीत धरतो, परंतु ती आपली आजारी आई असेल, ती आपली नुसती 2 शब्द आपल्या बाळाने जाताना किमान आपल्याला आई म्हणून आवाज द्यावा यासाठी ती तळमळत असते. आपण मात्र बाहेर जाताना मुलीशी बायकोशी बोलून किंवा त्यांना काही सांगायचं असेल ते सांगून आपण घराबाहेर पडत असतो, हे सगळीकडे. परंतु खरोखर आपण आईशी किती संवाद साधतो. आता ही आई खरोखर इथं मरण पावली आहे किंवा तिचा फोटो आहे, आपण तिच्यासाठी रडतोय, पण हे बघायला ती नाही. ती जिवंत होती तेव्हा तिच्याशी 2 शब्द जे आहे ते प्रेमाने बोलणं, हे खरं तर या आईला आज श्रद्धांजली ठरणार आहे. आणि सर्वांनी हेच लक्षात ठेवायचं की आपली आई जिवंत आहे तोपर्यंत तिच्याशी संवाद साधा.